नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये परशुराम हा परत आलेला असतो. पूर्णी त्याच्यावरती चिडते आणि म्हणते, "तू परत कशाला आलास? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? का तुझी अजून उतरलेलीच नाहीये? चल निघितनं, नाहीतर थांब." तसं ना तू ऐकायचंच नाही. तुझ्या डोक्यामध्ये ना वरवंटाच आणून घालते. असं म्हणत ती रागारागात किचनमध्ये जायला लागते. तर तेवढ्यात परशुराम मागून पळून येऊन अशोक मामांच्या पायापाशी बसतो. तर इकडे इरा, ईशान हे दोघंजण घाबरतात आणि सोफ्याच्या एका कोपऱ्यात येऊन बसतात. पुढे परशुराम म्हणतो की मामा माझं चुकलं बरं का. अशोक मामा म्हणतात, तू पहिलं मला मामा म्हणू नकोस. परशुराम म्हणतो, अहो पण आमची ही तर तुम्हाला मामाच म्हणते ना. अशोक मामा म्हणतात, आमची ही बऱ्याच कमी वेळामध्ये बराच सुधारलास रे तू. 4 फटके काय तुला पडले तर तू एवढा सुधारलास. हुर्राणी म्हणते, अहो कसला सुधारतोय हा माणूस. परशुराम म्हणतो की नाही, मी खरं सांगतोय. आता ना मी ह्या बाईकडे पाहणार पण नाही. अशोक मामा म्हणतात, काय तू आता हिच्याकडे पाहणारच नाही. परशुराम म्हणतो, नाही म्हणजे मी हिला मारणार नाही. अशोक मामा म्हणतात, की म्हणजे तू आता बाकीच्यांना मारणार का? परशुराम म्हणतो, की नाही, मी कोणालाच मारणार नाही, कोणाला काही करणार नाही. मी आता सगळ्यांचा रिस्पेक्ट करणार. हुर्राणी म्हणते, डायरेक्ट एवढा यू टर्न? परशुराम म्हणतो, नाही अहो खरंच सांगतोय मी. तुमच्यामुळं ना मला माझी चूक समजली. तुम्ही तर माझ्यासाठी देव आहात देव. मी आता ना तुमची इथून पुढे पूजा करणार. असं म्हणत तो अशोक मामांच्या पाया पडायला लागतो. तर हुर्राणी म्हणते, चल नाटक्या, चल निघ इथनं. अशोक मामा फुलराणीला अडवतात आणि म्हणतात, फुलराणी तू थांब जरा. पुढे ते परशुरामला म्हणतात, काय रे तुला 4 फटके काय पडले तर तू लगेच एवढा सुधारलास? परशुराम म्हणतो की अहो कसं आहे, तू कुणीतरी असं मला पहिल्यांदा मारलं ना हक्काच्या माणसाने, त्यामुळं. अशोक मामा म्हणतात, हा का, मग रोज येत जा माझ्याकडे, मी तुला रोज सकाळ संध्याकाळ धुवून काढतो. यावरती ईशान आणि इरा हे दोघं जण हसायला लागतात. परशुराम म्हणतो, काय अहो मामा, तुम्ही गरिबाची चेष्टा करताय का? अशोक मामा म्हणतात की तू मला आधी मामा म्हणायचं बंद कर. परशुराम म्हणतो, बरं ठीक आहे साहेब. अहो मी तुम्हाला खरंच सांगतोय, तुम्ही मला मारलं ना त्यावेळेस माझी चूक मला समजली आणि त्यावेळेस मला असं वाटलं, माझा जर बा असता ना तर त्याने सुद्धा मला असंच मारलं असतं. अहो मी लहान असतानाच माझा बा गेला हो. असं म्हणून तो फुल इमोशनल ड्रामा करतो. अशोक मामा म्हणतात, की "बरं चल, मस्का मारू नकोस आता." परशुराम म्हणतो, "अहो साहेब, मी तुम्हाला खरं सांगतोय, मी काही मस्का नाही मारत आहे. खोटं वाटत असेल ना, तर ह्या फुलराणीला विचारा. अहो मी आधी असा नव्हतो, मी आधी खूप चांगला होतो. पण आता ना माझी नोकरी गेली, त्याच्यामुळं मी बेरोजगार झालो. मग मला अशी मित्रांची संगत लागली आणि त्यामुळं मी दारू प्यायला लागलो." अशोक मामा म्हणतात, "हां, खरं आहे ते. बेरोजगारी ना ही खरंच वाईट असते. आता मी नाही का बेरोजगार आहे, पण मी काही तुझ्यासारखा सकाळ संध्याकाळ ढुसत नाही बसला." परशुराम म्हणतो, की "अहो तुम्ही मोठी माणसं, पण खरंच सांगू का साहेब, मला ना सुधारायचंय. माझ्यावरती विश्वास ठेवा." फुलराणी म्हणते, "काही नाही मामा, ह्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. अहो हा रात्रीची उतरली ना, की सकाळच्या टायमिंगला ना सेम टू सेम हाच डायलॉग बोलतो. ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका." अशोक मामा म्हणतात, "फुलराणी तू थांब जरा. आता हा एवढा म्हणतोच आहे, तर एकदा त्याच्यावरती विश्वास ठेवायला काय हरकत आहे? एकदा एक संधी देऊन पाहायला काय हरकत आहे?" तर परशुराम म्हणतो, की "खूप उपकार झाले मामा तुमचे, खूप उपकार झाले. अजून एक उपकार कराल का?" अशोक मामा म्हणतात, "आता काय?" परशुराम म्हणतो, की "मला ना तुमच्याकडे काहीतरी काम द्याल का?" तर अशोक मामा म्हणतात, "काय? मी काम द्यायचं तुला?" परशुराम म्हणतो, की "हो, काही काम चालेल मला. तुमची काही बाहेरची कामं असतील ना, ती सगळी मला सांगत जा." अशोक मामा म्हणतात, "बरं ठीक आहे, चल पाहू." परशुराम म्हणतो, "खूप उपकार झाले तुमचे, खूप उपकार झाले." असं म्हणत अशोक मामांच्या पाया पडायला लागतो. अशोक मामा म्हणतात, "बरं आता बास झालं, आता जा तू इथून." परशुराम तिथून जायला लागतो, तेवढ्या तिथे अनिश येतो. अनिश चिडतच म्हणतो, की "हा काय करतो इथे? याला कसं घेतलं आतमध्ये?" अशोक मामा म्हणतात, "काही नाही रे, तो इथं माफी मागायला आला होता. चुकलं माझं," असं म्हणत होता तो. अनिश परशुरामला म्हणतो, "चल निघ रे आता." तर परशुराम तिथून जातो. ईशान म्हणतो, "चला, आता फुलराणी आंटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण आता आजोबांच्या प्रॉब्लेमचं काय?" इरा म्हणते, "तोही सॉल्व्ह होईल. चला, आता तुम्ही आजोबा रेस्ट करा आणि आम्हाला ना काहीतरी छान-छान स्टोरी सांगा." अशोक मामा म्हणतात, "काही नाही हां, आजची स्टोरी-बिरी मी तुम्हाला काही सांगणार नाही." ईशान म्हणतो, "ठीक आहे, ती स्टोरी-बिरी काही नको. आज आम्ही तुम्हाला ना आमच्या मोबाईलमधले गेम शिकवतो. चला, चला, चला." असं म्हणत हे दोघं जण अशोक मामांना आतमध्ये घेऊन जातात. फुलराणी म्हणते, "मी पण स्वयंपाकाचं बघते." असं म्हणून ती किचनमध्ये जाते. त्यानंतर परशुराम परत येतो आणि तो आतमध्ये डोकावून पाहतो. आतमध्ये अनिश एकटाच असल्याचं पाहून तो अनिशला आवाज देऊन बोलवतो. अनिश आल्यावरती तो म्हणतो, की "हे बघा, मी खाली चाललो होतो ना, तर एक माणूस आला होता. त्याला हे माझगावकरांकडे द्यायचं होतं. म्हटलं मीच देतो म्हणून घेऊन आलो." असं म्हणत ते एन्व्हलप अनिशच्या हातात ठेवतो आणि तिथून निघून जातो. तर अनिश ते रिपोर्ट पाहतो तर त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो, की "बाबांची एवढी शुगर वाढली आहे?" तर इकडे परशुराम हा येऊन भैरवीला भेटतो. भैरवी म्हणते, "एन्व्हलप दिलंस का?" परशुराम म्हणतो, की "हो दिलं, पण त्या याच्यामध्ये एवढं होतं तरी काय?" भैरवी म्हणते, "तुला काय करायचंय त्याच्याशी? तू तुझ्या कामाशी मतलब ठेव." असं म्हणत ती पर्समधून खूप सारे पैसे काढते आणि परशुरामला देते.
परशुराम म्हणतो, "काय एवढे पैसे?" भैरवी म्हणते की "हो, आणि इथून पुढे जर असंच काम करत राहिला ना, तर ह्याहूनही जास्त पैसे मिळतील. चल निघ आता." असं म्हटल्यावरती परशुराम तिथून जातो. तर इकडे अनीश ते रिपोर्ट घेऊन बाहेर टेन्शनमध्ये येतो. पाठीमागून भैरवी येते. ती पाहते की अनीशच्या हातामध्ये ते रिपोर्ट आहे. ते पाहून ती खुश होते. पुढे येऊन ती नाटक करत म्हणते की "अनीश, तू काय वाचतोयस पाहू मला." असं म्हणत ती त्याच्या हातातून रिपोर्ट घेते. तर मित्रांनो, हे जे रिपोर्ट आलेले आहेत ना, हे भैरवीने चेंज केलेले आहेत. अशोक मामांची मुद्दाम म्हणून शुगर जास्त तिने वाढवून दाखवली, जेणेकरून अनिश आता इथे राहील. अनिशला तिला इथं राहण्यासाठी भाग पाडायचे. त्यामुळेच बहुतेक तिने हा सगळा प्लॅन केलेला असावा. अनिश म्हणतो, "मला माहीत नव्हतं की बाबांचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असेल ते." भैरवी म्हणते, "अरे म्हणूनच तर ते वारंवार सारखे आजारी पडत असतात. मध्ये तर त्यांना चक्कर येऊन गेली होती. त्याच्या आधी त्यांना ताप येऊन गेलाय. मुलं काय रे, मुलं होतील पटापटा मोठी. पण आता तर मला तुझ्या बाबांची जास्त काळजी वाटते. तुला सांगू का अनिश, मी पाहते ना माझ्या बाबांना. अरे त्यांचं पण असंच होतं. हल्ली ना त्यांच्या काही लक्षात राहत नाही. सतत काही ना काही दुखत असतं. अशा माणसांवर ना आपल्याला खूप लक्ष ठेवावं लागतं रे. आणि ह्या वयातली माणसं असतात ना, तर एकतर ती कोणाचं काही ऐकत नाही आणि हट्टी तर फारच असतात. त्यात नशीब माझे बाबा म्हणत तरी नाहीत की मी मुलांना सांभाळतो, मी पाहतो त्यांना. पण आता अरे हे तर एकटे आहेत इकडे. त्यातमध्ये फुलराणीचा तर आजकाल पत्ता पण नसतो आणि शेजारच्या पाजारचा तर काही संबंधच नाही. आणि तू पण इथे नसतो. एखादा दिवस पटकन असं काही झालं तर?" असं म्हणून भैरवी अनिशला इथं थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. तर इकडे अशोक मामांना इरा, ईशान हे दोघं जण त्यांच्या मोबाईलमधला गेम दाखवत असतात. ईशान म्हणतो, "आजोबा हे बघा, हा गेम असा खेळायचा असतो, असा खेळायचा असतो." अशोक मामा म्हणतात, "ए बास रे, मला नको ते जास्त दाखवू, आणि तुम्ही पण जास्त पाहू नका. सारखं जर ते पाहिलं ना तर तुमचे डोळे खराब होतील. मग तुम्हाला भिंगाचा चष्मा लागेल आणि तुम्हाला असं कुबड पण निघेल. मग तुम्ही कसे चालाल? ते भोपळ्यातली म्हातारी कशी असते तसे चालाल तुम्ही." असं म्हणून ते पूर्ण ॲक्टिंग करून दाखवतात. यावरती इरा, ईशान हे खुश होतात. तर संयमी तिथेच मोबाईल घेऊन बसलेली असते. ती त्यांच्याकडे पाहून थोडं तोंड वाकडं करते. तर तेवढ्यात तिथे फुलराणी येते. ती अशोक मामांना म्हणते की "बरं मामा, तुम्ही आता ऑफिसला जाणार नाही आहेत ना?" अशोक मामा उठतात आणि म्हणतात, "नाही गं, मी जाऊन येतो. त्या धायगुडे साहेबांना बघूनच येतो की ते नक्की असं का मला बोललेत ते." फुलराणी म्हणते, "बरं ठीक आहे." अशोक मामा फुलराणीला अडवतात आणि म्हणतात की "ए फुलराणी, थांब जरा, इकडे ये. अगं तुझा ह्या महिन्यातला पगार राहिलाय. काय गं, तुला मीच आठवण करून द्यायची का तुझ्या पगाराची? आणि तू ह्या महिन्यामध्ये कमी दिवस आलती तरीसुद्धा मी तुझा पगार काही कापलेला नाही. हे घे पैसे." असं म्हणत अशोक मामा तिच्याजवळ पैसे देतात. फुलराणी म्हणते, "अहो मामा, कशाला एवढे पैसे देताय तुम्ही? मला ना घ्यायला कसं तरी वाटते." अशोक मामा म्हणतात, "राहू दे गं, तुला अडचणी येतील. जरा ना पैसे असे बाजूला काढून ठेवत जा, ते कामी येतील." फुलराणी म्हणते की "हो मामा, पण अहो तुमच्याच इथं नोकरीचा पत्ता नाही आणि त्यात तुम्ही मला असं कामावरनं आलेले सुद्धा पैसे देताय." अशोक मामा म्हणतात, "राहू दे गं, एवढी काय काळजी करतेस तू? तू जा आणि तुझ्या कामाला लाग." तर हे सगळं संयमी पाहत असते आणि ती मनातल्या मनातच काहीतरी विचार करते. तर इकडे भैरवी म्हणते, "ऐक ना अनिश." अनिश म्हणतो, "ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता बाबांसोबत बोलणार आहे." असं म्हणत तो घरात यायला निघतो. तर अशोक मामा दरवाजा उघडतात. ते ऑफिसला निघालेले असतात बॅग घेऊन. अनिश म्हणतो की "आता कुठे निघालात तुम्ही?" अशोक मामा म्हणतात की "1000 वेळा सांगितले तुला, असं बाहेर जाताना अडवू नये. कुठे निघालात म्हणे." "कामाला चाललोय मी ऑफिसला." अनिश म्हणतो की "तुम्ही आता कुठेही जाणार नाहीयेत. तुमची तब्येत ठीक नाहीये." अशोक मामा म्हणतात की "ठणठणीत आहे मी. अरे आत्ताच त्या पुनाण्याच्या नवऱ्याला चांगलं बदलून काढले. काही झालेलं नाहीये मला, मी निघतो." असं म्हणत अशोक मामा निघायला लागतात. तर अनिश पुन्हा अशोक मामांना अडवत म्हणतो की "अहो बाबा, तुमचे ब्लडचे रिपोर्ट आलेले आहेत आणि हे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही." अशोक मामा म्हणतात, "असं मला तू किती दिवस अडवून ठेवणार आहेस?" अनिश म्हणतो, "अहो बाबा, तुमची शुगर खूप वाढलेली आहे." अशोक मामा म्हणतात की "शक्यच नाही. असा खोटा गोडवा माझ्यामध्ये नाहीच आहे. एक लक्षात ठेव अनिश, मी नेहमी खरं बोलतो आणि खरं हे नेहमीच कटू असतं." तर भैरवी म्हणते, "अहो बाबा, प्लीज तुम्ही जाऊ नका." अशोक मामा म्हणतात, "बाबा, बघ अनिश, ह्याला म्हणतात खोटा खोटा गोडवा आणि हा गोडवा माझ्यात नाहीये." तर भैरवी म्हणते की "अहो बाबा, मी फक्त तुमची काळजीपोटी सगळं म्हणते ना हे सगळं. एकतर तुमचा तसाही जॉब गेलेला नसे ना." असं म्हटल्यावरती अशोक मामांना धक्काच बसतो. ते मागे वळतात आणि भैरवीला म्हणतात, "तुला कसं माहिती ते?" भैरवी म्हणते, "नाही म्हणजे काय झालं ते? तुम्ही काल गेला नाहीत ना, म्हणून म्हटलं आज एक दिवस नाही गेलात, एक दिवस आराम केलात तर काय होणार आहे?" असं म्हणून ही जरा वेळ मारून येते. अशोक मामा म्हणतात, "कसं आहे, नोकरीवरती लाथ मारून घरात बसणं हे तुमच्यासारख्या पिढीला परवडत असेल, आम्हाला नाही." तर अनिश म्हणतो, "ते काही का असेना, पण तुम्ही आता अजिबात जायचं नाही. थांबा, मी डॉक्टरांनाच फोन करतो." अशोक मामा म्हणतात की असला वेडेपणा करू नको." अनिश म्हणतो, "हा वेडेपणा नाहीये बाबा. बाबा तुम्हीच म्हणता ना की मी कोणत्याच गोष्टीची जबाबदारी घेत नाही. तर मग आता तुमच्या तब्येतीची जबाबदारी ही माझी आहे आणि ती मीच घेणार.
आणि तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. शिस्त म्हणजे शिस्त. तर इकडे इरा ईशान हे दोघं जण मोबाईलवरती गेम खेळत बसलेले असतात. संयमी प्रियाला फोन लावते आणि म्हणते, "मी खरंच तुमच्यासोबत येऊ शकते?" प्रिया म्हणते, "ऑफकोर्स बेब, आणि ऐक, येताना काही कॅश घेऊन ये. एकतर UPIचं ट्रान्झॅक्शन बघून तुझ्या घरच्यांना प्रॉब्लेम होईल." संयमी म्हणते, "हो चालेल." प्रिया म्हणते, "मग भेटूयात 9 वाजता." संयमी म्हणते, "काय, रात्री 9 वाजता?" प्रिया म्हणते, "हो, पबला जायचं आहे आपल्याला. का, तुला आजोबा ओरडतील?" संयमी म्हणते, "नाही नाही, मी येईल." असं म्हणत ती फोन ठेवते. इरा म्हणते, "ताई, तू नक्की कुठे चालली आहेस?" संयमी म्हणते, "आता तुमचा अभ्यास कसा सुरू झालाय, आता तसाच माझा पण अभ्यास सुरू झालाय." ईशान म्हणतो, "करा करा, तुम्ही तुमचा अभ्यास करा. मी मात्र मोबाईलवरती गेमच खेळणार आहे." असं म्हणत तो पुन्हा तो गेम खेळायला लागतो. संयमी तिची पर्स काढते आणि त्यामध्ये किती कॅश आहे ते पाहते. ती हातामध्ये पैसे घेते आणि म्हणते, "एवढे कमी पैसे, आणि मला क्लबला जायचंय, मी आता कसे मॅनेज करू?" तर इकडे डॉक्टरांना अनिश फोन लावतो आणि सांगतो की ठीक आहे, मी बाबांना घेऊन येतो. फोन ठेवल्यानंतर अनिश अशोक मामांना म्हणतो की बाबा, आपल्याला ना डॉक्टरांकडे जायचं आहे थोड्या वेळाने. भैरवी म्हणते, "बरं ठीक आहे, चल अनिश, मला ऑफिसला जायचं आहे, मी निघते, आणि काही लागलं ना तर मला नक्की कळव बरं का." असं म्हणत भैरवी तिथून जायला लागते. तेवढ्यात तिथे संयमी येते आणि ती अशोक मामांना म्हणते की मला आज रात्री मैत्रिणीकडे जायचं आहे. अशोक मामा म्हणतात, "कोणती मैत्रीण?" संयमी म्हणते की प्रिया, ती आपल्या सोसायटीतली प्रभूबाई आहेत ना, त्यांचीच मुलगी. अशोक मामा म्हणतात, "ती अमेरिकेहून आलेली?" संयमी म्हणते की "हो." अशोक मामा म्हणतात की "तुझं काय काम आहे तिच्याकडे?" संयमी म्हणते, "काम असं काही नाही, आम्ही फक्त चिल मारणार आहोत." अशोक मामा म्हणतात की "चिल मारणार आहे?" संयमी म्हणते की "हो, म्हणजे आम्ही फक्त गप्पा मारणार आहोत." अशोक मामा म्हणतात की "गप्पा मारणार आहे? मग दिवसा मार ना, रात्रीच का मारायच्यात गप्पा?" संयमी म्हणते, "अहो, आम्ही फक्त स्लीप ओव्हर करणार आहोत." अनिश म्हणतो की "म्हणजे तुम्ही नंतर कुठे बाहेर जाणार आहात का फक्त घरातच आहे?" संयमी म्हणते, "नाही नाही, आम्ही फक्त घरातच बसणार आहोत, घरात आम्ही गप्पा मारणार आहे." अशोक मामा म्हणतात की "पण मला चालणार नाही." संयमी म्हणते, "अहो पण का?" अशोक मामा म्हणतात की "रात्रीच्या वेळेला कोणाच्याही घरी जायचं नाही." तर भैरवी मध्येच बोलते की "अहो बाबा, इतक्या दिवस संयमी घरातच होती ना, आणि ती कंटाळली असेल बिचारी. आता तिच्या वयाचं असं कोणतरी आलंय म्हटल्यावरती त्या मुलीकडे जायला काय हरकत आहे?" अशोक मामा म्हणतात की "नाही म्हणजे नाही, आणि हो, मी तसा माणूस नाही की 7च्या आत घरात असलंच पाहिजे. पण रात्रीच्या वेळेला असं बाहेर कुठेही जायचं नाही. तुला दिवसा कुठे जायचं असेल तिकडे जा, पण रात्रीच्या वेळेला अजिबात जायचं नाही." भैरवी म्हणते, "अहो पण मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही घरातच बसणार आहोत." अशोक मामा म्हणतात की "मला यावरती आता काही जास्त बोलायचं नाहीये." संयमी परत आर्ग्युमेंट करायला लागते. तर अशोक मामा म्हणतात की "मी सांगितलं ना नाही जायचं, विषय संपला." तर भैरवी संयमीला म्हणते की "समा, आता आजोबा म्हणतायत ना तुला की नाही जायचं, त्यांना तुझी काळजी आहे गं, नको जाऊस तू पण." असं म्हणत ती तिला डोळ्यांनी काहीतरी खुणवते आणि त्यावरती संयमी शांत होते. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.